या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मोनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, राहुल भिंगारे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग भवन सांगली यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले। कार्यक्रमास प्रमोद चौगुले, मनोज सारडा, अण्णासाहेब उपाध्ये, बजरंग भाऊ पाटील अध्यक्ष शिवसेना, तुषार शिवशरण निसर्गतज्ञ, राहुल डोंगरे, सागर भनमाने, प्रवीण मिरजकर, कृष्णा व्हॅली क्लब, सारंग साठे, बन्सीकाका ओसवाल, डॉक्टर रवींद्र वोरा, क्वालिटी पॉवरचे पांडियन दीपक वायचळ तसेच MIDC परिसरातील विविध उद्योगांचे उद्योजक, पर्यावरणप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अवघ्या 4 वर्षात या परिसराचे घनदाट जंगलात रूपांतर झाले आहे। तिसऱ्या वर्षी 13 गुंठ्यांमध्ये सुमारे 800 बांबूंची लागवड करून भव्य बांबू गार्डन उभारण्यात आले। चौथ्या वर्षी सुमारे 400 मोहगनी वृक्षांची लागवड करण्यात आली असून एका वर्षातच त्यांची वाढ 5 ते 6 फुटांपर्यंत झाली आहे। यावर्षी बटरफ्लाय गार्डन आणि फ्लोरल फॉरेस्ट या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आल्या आहेत। भविष्यात हा परिसर सांगली जिल्ह्यातील निसर्गप्रेमी विद्यार्थी, संशोधक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे आदर्श केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। या संपूर्ण दरवर्षी कैलासवासी डॉक्टर अकिरा मियावाकी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रवीण लुंकड यांच्याकडून प्रतिवर्षी स्वखर्चातून 3 ते 4 लाख रुपये खर्च करून नवनवीन पर्यावरणपूरक उपक्रम केले जातात। कार्यक्रम आयोजनासाठी श्रीशैल मोटगी, संगीता पागनीस, अधिकराव पवार, प्रशांत चव्हाण, रघुनाथ सातपुते, विनायक जोशी, आसिफ मकानदार, राजेंद्र पाचोरे यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी आणि स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले। गार्डन आणि फॉरेस्टचे नियोजन डॉक्टर हर्षद दिवेकर, सुहास वायगणकर यांनी केले।